नमस्कार, मी विनाच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी करणार आहे कच्च्या फणसाची तिखट भाजी। तर येथे मी एक टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग आणि लसूण पाकळी असे ठेचून टाकत आहे त्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता। आणि ते थोडंसं परतवायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण जो फणस घेतलेला असतं त्याच्यामधले गरे बाजूला करून आटल्यांचं वरील साली काढून जरासं ठेचायचं, म्हणजे ते लवकर शिजतात म्हणून ठेचायचं आणि स्वच्छ धुवून असं ते फोडणीलाच आधी टाकायच्या आणि ते थोडे शिजवून घ्यायचं। म्हणजे ती गरे असतात ना, आटला असतात ना, ते लवकर शिजतात आणि भाजीमध्ये ते आटलामध्ये मध्ये आले की छान लागतात। असे छान आधी परतून घेतलं आहे। फणसाचे ज्या बिया आहेत, ज्या आटला आहेत, त्या छान असं परतून घेतलेल्या तुम्ही पाहू शकता। आणि त्याच्यामध्ये आपण गरे जरा कडक असतात त्यामुळे ते शिजण्यासाठी आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालूया थोडं। तुम्ही पाहू शकता मी थोडंसंच अगदी अंदाजे 1 ते 1.5 पेलाच पाणी आहे त्याच्यामध्ये। दुसरं मी ह्यामध्ये अजून काहीही घातलेलं नाही आहे, ते शिजवून घेते आधी। आणि त्याच्यानंतर ना थोडा व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे, त्याच्यामध्ये मी नंतर लाल मसाला, तिखट मसाला आणि म्हणजे लाल मसाला, घरगुती मसाला, हळद आणि हे टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि तो असं 10 मिनटं कमी आचेवर असं झाकण ठेवून दिलेलं होतं। आणि आता आपण पाहतो आहे, हे बघा पाणी सुकलेलं आहे आणि आटला पण एवढ्या ह्याच्यामध्ये त्या थोड्याफार शिजतात, म्हणजे बऱ्यापैकी शिजतातच। आणि त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये लगेच हे गरे आहेत ते पण स्वच्छ धुवून काढलेले आहेत ते। आणि तुम्ही पाहू शकता फणस कोणत्या स्टेपपर्यंत म्हणजे हे झालेलं आहे, तयार झालेला फणस आहे, फक्त तो पिकायचं बाकी आहे। असं जर फणस कचकचीत असं घेतलं ना तर ना भाजी पण छान येते, एकदम गोड पण नाही लागत आणि एकदम कच्ची पण नाही लागत, जी छान अशी चवीला पण सुंदर होती ही भाजी, पाहू शकता। आता ही आपण भाजी आहे ना छान अशी परतून घेऊया। आपल्या आटल्या त्या छान अशा शिजलेल्या आहेत थोड्याफार आणि ह्या आता गऱ्यांबरोबर ह्या आणि चांगल्या शिजतील। तुम्हाला हवं तर ह्याच्यामध्ये पेस्ट टाकू शकता, लसणीचा ठेचा असं ह्याच्यामध्ये टाकू शकता कमी वाटलं तर। मीठ टाकले मी आणि थोडंसं पाणी असं शिंतळलं थोडंसं हाताने आणि आपण हे कमी गॅसवर असं वाफायला चांगलं ढवळूया, चांगलं लागू नये म्हणून। ही भाजी करते वेळी ना शक्यतो पसरट भांडा घ्यायचा, म्हणजे भाजी ना बुडाला चिपकत नाही अशी म्हणून। आता इथे मी 5-10 मिनटं कमी गॅसवर असं परतून भाजी अशी ठेवलेली आहे आणि ती शिजण्यासाठी ठेवली आहे आणि ती थोड्या वेळाने शिजेलच। ही भाजी आहे ना ती आपण नाश्त्याला खाऊ शकतो। कोकणामध्ये ही भाजी नुसतीच अशी खातात। तुम्ही पाहू शकता सुंदर अशी भाजी तयार होईलच आपली, पाहू शकता। पाहू शकता शिजले, ही आपली भाजी आहे ना ती छान अशी शिजलेली आहे, कलरवरूनच कळते भाजी शिजली ती। आणि आपल्या आटल्या तर छान अशा शिजलेल्या होत्या। आता ह्याच्यामध्ये आपण ओलं नारळ असं किसून टाकलेलं आहे, थोडंसं गार्निशिंगसाठी वरून खोबरं आणि कोथिंबीर घालूया आपण। आणि डिशमध्ये काढल्यावरही त्याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालूया, तुम्ही पाहू शकता। आपली भाजी आता तयार झालेली आहे आणि ती एका डिशमध्ये काढून घेऊया। बघा कशी छान वाटते भाजी फणसाची। कच्च्या फणसाची वेगवेगळ्या प्रकारे भाजी करतात, मी आज तिखट फणसाची भाजी करून दाखवलेली आहे। आणि फणसाची
पिकलेल्या फणसाची ही रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. मी पिकलेल्या फणसाची भाजी करून दाखवेल किंवा पिकलेल्या फणसाचीही वेगवेगळी रेसिपी मला जेवढ्या माहिती आहे ते मी करून दाखवेन. फक्त तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे मी विविध रेसिपी चांगल्या प्रकारे दाखवू शकेन. आणि तुम्ही फणसाची भाजी अशी करता का तेही कमेंट करून मला सांगा. छान अशी आपली कच्च्या फणसाची भाजी तयार आहे. सुंदर दिसते ना, आणि चवीलाही खरंच खूप छान लागते. ही भाजी आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबरही खाऊ शकतो. पण बहुतांश लोक ही भाजी नुसतीच खातात. नाश्त्यासारखीही आपण ही भाजी खाऊ शकतो. किंवा आपल्या घरी कोण पाहुणे आले तर चहा आणि ही फणसाची, कोकणामध्ये अशी फणसाची भाजी देतात. तुम्ही पण अशी भाजी